संपूर्ण जगातील प्राचीन शहर म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे काशी, वाराणसी आणि त्यातील सर्वात पवित्र घाट मणिकर्णिका घाट. हिंदू धर्मात जिथे अंत्यसंस्कार केल्याने मोक्ष प्राप्ती होते असं मानलं जातं, त्या या घाटाचा उल्लेख गुप्तकालीन शिलालेखामध्ये देखील आढळतं. पौराणिक कथेनुसार देवी सतीच्या कानातील मणिकर्णिका इथे पडल्या आणि 18व्या शतकात पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाचं भव्य जीर्णोद्धार केलं. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये सोशल मीडियावरती एकाच चर्चेला उधाण आलेलं आहे, तेही बुलडोझरच्या कारवाईमुळे. जानेवारी 2026 मध्ये मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकास आणि सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत बुलडोझर चालवण्यात आले. या कामादरम्यान काही जुन्या इमारती, चबुतरे, मूर्तींचे नुकसान झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सध्या जोर धरताना दिसत आहेत. विशेषतः देवी अहिल्याबाई होळकर यांच्या शतकानुशतके जुनी मूर्ती आणि शिवलिंग उद्ध्वस्त झाल्याचे दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून स्थानिक पुजारी, भाविक आणि पाल समाज समिती सारख्या संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता हा घाट उद्ध्वस्त करण्यात आला आहे. यावेळेस भारतीय काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, विकासाच्या नावाखाली काशीची धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा नष्ट करण्यात येत आहे. अहिल्याबाई होळकरांच्या वारशाचा अपमान होत आहे. हे सनातन संस्कृतीवर हल्ला आहे, असं यावेळेस प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खडगे तीव्र प्रतिक्रिया आणि तीव्र प्रकारे निषेध नोंदवला. पण योगी आदित्यनाथ सरकारने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. वाराणसीचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले, कोणताही मंदिर किंवा मूर्ती नष्ट झालेली नाही. उत्खननादरम्यान सापडलेल्या मूर्ती आणि कलाकृती संस्कृती विभागाकडे सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. काम पूर्ण झाल्यावर त्या विधीपूर्वक स्थापित केल्या जातील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हटले आहेत, काही लोक AI जनरेटेड व्हिडिओ आणि जुने फोटो वापरून गैरसमज पसरवत आहेत. हे काशीला बदनाम करण्याचा डाव आहे. हे काम पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सुविधा सुधारण्यासाठी आहे, असं यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यावेळेस वाराणसीच्या पोलिसांनी काहींना अटक देखील केली आहे. AI जनरेटेड फेक इमेजेस पसरवणाऱ्या 8 जणांवर FIR दाखल केल्या आहेत, ज्यात काही विरोधी नेत्यांचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला होता. या प्रकल्पाचे उद्देश घाटावर साफसफाई, जागा वाढवणे, CCTV, सुधारित अंत्यसंस्कार सुविधा. दररोज 150हून अधिक अंत्यसंस्कार होतात, त्यामुळे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विकास आहे की वारसा नष्ट करणारा हल्ला? श्रद्धा आणि आधुनिकीकरण यांचा समतोल कसा साधायचा? काशीच्या या पवित्र घाटावर बुलडोझर चालवणे कितपत योग्य? या बुलडोझर कारवाईला तुम्ही कशा प्रकारे पाहताय ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.